सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे। हरिओम। स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामधला तो भाग आपण पाहतोय ज्या वेळेला स्वामीजी संसार किंवा प्रपंचामधल्या अडचणी आणि अध्यात्माची ओढ, श्रेयस आणि प्रेयस यामध्ये जो झगडा आपल्या मनामध्ये चालू असतो तो अत्यंतिक पातळीवर नरेंद्रांच्या मनामध्ये चालू होता। एका बाजूला आई, दोन भावांची जबाबदारी, घरामध्ये जेवायला काही नाही, अन्नाची ददात आहे, राहण्याची जागा सुद्धा कोर्टामध्ये केस गेलेली आहे, जागा बळकावलेली आहे, घरातला मोठा करता शिकलेला पुरुष म्हणून खांद्यावर जबाबदारी आहे, आणि त्याच वेळेला मिळालेल्या मनुष्य जन्माचं सार्थक व्हावं म्हणून अथक प्रयत्न करणारे गुरुवर्य रामकृष्ण परमहंस ठाकूरदा एका बाजूला ओढतायत, विवेक आणि वैराग्य एका बाजूला खेचतय, निश्रेयसाची प्राप्ती करून देण्याचा प्रयत्न करतय, तर एका बाजूला मन व्यावहारिक सत्तेची सत्यता आपल्याला जाणवून देत। असाच मनामध्ये आपला संभ्रम होतो आणि मग दरवेळेला व्यावहारिक सत्तेपुढे झुकून आपण संसार किंवा प्रपंचामध्ये ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला प्राधान्य देतो, आणि तो आतला जो अत्यंत दुबळा असा जो थोडासा आध्यात्मिक आपला आवाज आहे, त्या आवाजाला आपण द्यावी तितकी तवज्जो देत नाही, द्यावं तितकं त्याला बळ देत नाही, म्हणून आपली साधना अत्यंत कमी प्रतीची किंवा निम्न प्रतीची ठरते। विवेकानंद उपाशी होते, घरी अन्नाची ददात होती, मित्र सगळे श्रीमंत होते, माहितीमध्ये नातेवाईक काही काही होते, पण कधीही नरेंद्रांनी आपल्या तोंडातून कुणापुढेही हा शब्द काढला नाही की मला काही पैसे हवेत। प्रखर स्वाभिमान, विवेकानंदांचा स्वाभिमान इतका दांडगा होता की विवेकानंद आपल्या एका मित्राबरोबर जेव्हा ठाकूरांना भेटायला गेले तेव्हा विवेकानंद बाहेरच्या खोलीमध्ये गेलेले असताना ठाकूरांनी त्यांच्या मित्रांना सांगितले की अरे तुला दिसत नाही का नरेंद्राची अवस्था किती खराब आहे, त्याला थोडे पैसे तरी दे। आणि जेव्हा हे विवेकानंदांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी येऊन ठाकूरांना खडसावून सांगितलं की तुम्ही अशा प्रकारची चूक करायला नको पाहिजे होती, माझ्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कोणीही भीक मागितलेली मला चालणार नाही। याला अभिमान म्हणतात। कबीर महाराज आपल्याला सांगतात, मांगन मरण समान है, मांगन मरण समान है, मत मांगियो भीख, मांगन से मरण भला, यही सद्गुरु की सीख। आपण आपल्या आयुष्यामध्ये कायम याचकाच्या भूमिकेमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो। याचना हे आशेचं अत्यंत विकृत स्वरूप आहे। आशा जेव्हा अपेक्षा, प्रतीक्षा, स्पृहा या मार्गाने पुढे जाते तेव्हा तिचा शेवट अत्यंत विकृत स्वरूपात होतो। त्या विकृत स्वरूपाचं नाव आहे याचक। याचना करणारा म्हणजे भीक मागणारा, आणि भीक मागणे म्हणजेच स्वतःच्या आत्मविश्वासाला दिलेलं मोठं आव्हान आहे।
म्हणून कोणत्याही प्रसंगामध्ये आलेल्या अजिबात न हलून जाता आलेल्या प्रसंगाला जसं असेल तसं तोंड देण्याची तयारी ठेवणं, यालाच आत्मसंयमन असं सुद्धा म्हणतात. 1884 मध्ये स्वामीजींनी पहिल्यांदा मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशन मध्ये एक हेडमास्टरची नोकरी घेतली. ईश्वरचंद्र विद्यासागरांचं हे शाळा होती. जास्त टिकली नाही, 4च महिने टिकली शाळा. पण त्या 4 महिन्यामध्ये स्वामीजी ज्या पद्धतीने शिकवत असत, सुदैवानं त्यांच्या ते शिकवत नसलेल्या पण खालच्या वर्गामध्ये त्यांचाच भविष्य काळातला शिष्य बोधानंद त्यावेळेला विद्यार्थी होता. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की स्वामीजी त्या काळामध्ये कसे घड्याळाच्या ठोक्याला बरोबर जसे वाजावेत त्या वाजना बरोबर त्या वेळेला बंगाली धोती, अंगामध्ये चपकन म्हणजे अंगरखा, जवळजवळ 6 फुटाची शॉल आपल्या डाव्या खांद्यावरून टाकलेली, एका हातामध्ये छत्री आणि एका हातामध्ये पुस्तक घेऊन विवेकानंदांची मूर्ती शाळेच्या आवारामध्ये प्रविष्ट होत असे. 4 महिने शिक्षकाचा त्यांनी नोकरी केली, पण एका तत्वावर वाद झाल्यामुळे त्यांनी नोकरी सोडून दिली. त्याच्यानंतर अनेक छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या. कुठेतरी वकिलाकडे ड्राफ्ट लिहून देण्यासाठी असिस्टंट म्हणून काम केलं, कधी भाषांतराची कामं केली. पण जे जे काही केलं ते कोणाकडेही पैशाची भीक न मागता. घरी परिस्थिती इतकी खराब झाली होती की त्यांची आई माता भुवनेश्वरी देवी काली मातेची पूजा करताना त्यांनी एक प्रथा ठेवली होती की सहसा घालायला कोणतीही साडी असेल तर चालेल, पण देवीची पूजा करताना मात्र सिल्कची साडी घालायची त्यांची प्रथा होती. हा कसा फरक असतो पूजेमध्ये. आपण कोणाला तरी भेटायला जायचं असेल तर चांगल्यात चांगली साडी, उत्तमात उत्तम वस्त्र घालतो, पण देवाची पूजा करताना आपण घरामध्ये घालायचं कळकट मळकट वस्त्र असेल तरी त्या विचारावरच आपण पूजा करतो. याचाच अर्थ त्या पूजेला आपल्या खिजगंतीमध्ये महत्व इतकंच आहे की दिवसातून एकदा करायचा प्रकार. भुवनेश्वरी देवींचं मात्र असं नव्हतं. त्या सिल्कच्या साडी नेसायच्या आणि अत्यंत मनोभावाने त्या पूजा करत असत. ती सिल्कची साडी सुद्धा इतक्या ठिकाणी फाटलेली होती, पण नवीन घेण्याचे पैसे घरामध्ये अन्नाची ददात होती, साडी कुठून आणणार. आणि म्हणून रामकृष्ण परमहंसांना एका भक्तानी जेव्हा त्यांच्या पत्नीसाठी शारदा मातेसाठी सिल्कची साडी दिली होती, तीच साडी मग त्यांनी नरेंद्राला गळ घालून दिली आणि सांगितलं की मी तुला काही देतो असं मानू नको, हे फक्त तुझी आई पूजा करणार आहे तेव्हा इतक्या उच्च कार्यासाठी याला तू भेट समजू नको, हे त्यांना वस्त्र वापरायला दे. अशा पद्धतीची त्यांची परिस्थिती होती. मनामध्ये संभ्रम चालू होता आणि संभ्रम 2 प्रकारचा होता. एका बाजूला लग्न करावं आणि घरची सगळी जबाबदारी आपण स्वीकारावी, कुठेतरी नोकरी घ्यावी, असा एक विचार प्रवाह चालू होता. आणि त्याच वेळा दुसरा विचार प्रवाह असा होता की हे सगळं सोडावं आणि संन्यस्त व्हावं. कोणत्या विचारांचा मनामध्ये प्रादुर्भाव असतो आणि त्यापैकी कोणत्या विचारांचं अधिक्य असतं हे आपल्या पूर्वकर्मावर अवलंबून असतं. रविवारच्या सकाळी स्वामी विवेकानंदांच्या बद्दलचे 2 शब्द आपल्या कानावर पडावेत हा विचार प्रबळ असेल तर ते ऐकणं होतं, अन्यथा रविवार हा प्रदीर्घ काळ झोपण्याचा दिवस आहे असं समजणारे असंख्य महाभाग आहेत. ब्राह्ममुहूर्तावर उपनिषदांचं वाचन करावं किंवा ज्ञानेश्वरीचं वाचन करावं असा विचार मनामध्ये पुसटसा सुद्धा येत नाही, पण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवायचं म्हटल्यानंतर ताबडतोब सगळे तयार होतात. याचं कारणच असं आहे की सत्वगुणाचे विचार जर कमी असतील तर रजोगुणाच्या विचारांनीच सगळं काही झाकून जात. ज्यांच्या पूर्व आयुष्यामध्ये साधनेची तयारी अत्युच्च
पदापर्यंत झालेली होती असे नरेंद्र असल्यामुळे जेव्हा मनामध्ये हे विचार येत असत तेव्हा व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता याचा नेहमी गोंधळ मनामध्ये होत असतो, त्यांच्याही मनामध्ये होता. पण एक गोष्ट त्यांनी निश्चित करून टाकली होती की जरी मी माझ्या कुटुंबासाठी नोकरी करत राहिलो तरी एक गोष्ट निश्चित की मी लग्न करणार नाही. अगदी बलराम बोसांची मुलगी सांगून आली होती आणि लग्न होणार जवळजवळ निश्चित ठरलं होतं, पण त्याला पूर्ण नकार विवेकानंदांनी दिला. विवेकानंदांच्या लग्नाची बोलणी चालली आहेत हे बघून ठाकूरांना फार दुःख होत होतं. एक दोन वेळेला ठाकूरांनी हे लग्न होऊ नये यासाठी प्रयत्नही केले, पण जेव्हा नरेंद्र लग्न करत नाही हे लक्षात आल्यानंतर माँ शारदा देवी माता भुवनेश्वरी देवी म्हणाल्या की आता काय करायचं, हा मुलगा लग्न करत नाही आहे. तेव्हा कोणीतरी असा उपाय सुचवला की अहो त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रभाव त्या ठाकूरांचा आहे, दक्षिणेश्वरचा जो स्वामी आहे महाराज त्याच्या प्रभावाखाली आहेत ते, तेव्हा त्यांनाच सांगा ना की याचं लग्न करूया म्हणून. मग हा उपाय पटला म्हणून मग भुवनेश्वरी माता दक्षिणेश्वरला गेल्या आणि ठाकूरांना म्हणाल्या, ठाकूर माझा नरेंद्र तुमच्याकडे येतो ना परत परत, मग त्याला एकदा सांगा ना लग्न करायला, म्हणजे मला सून येईल घरामध्ये, त्याचंही संसारामध्ये थोडं लक्ष लागेल. ठाकूर म्हणाले अगदी बरोबर आहे, व्हायला पाहिजे लग्न, असं कसं लग्न करत नाही तो. भुवनेश्वरी देवीनं आनंद झाला. त्या आल्या घरी आणि आल्याबरोबर नरेंद्रांना म्हणाल्या, काय रे तुझा गुरु जो आहे तो दक्षिणेश्वरचे जे महाराज आहेत त्यांना मी भेटून आले, त्यांनी सांगितलं की तू लग्न करायला हरकत नाही म्हणून. नरेंद्र हसले, स्वामी विवेकानंद हसले आणि आईला म्हणाले, आई तो जो म्हातारा आहे ना तो फार चतुर आहे, तो तुला चोरी करायला सांगतो आणि पोलिसाला पकडायला पण सांगतो, तेव्हा त्याच्या शब्दावर तू विश्वास ठेवू नको. अशा पद्धतीने लग्न करायचं नाही हा निर्णय मात्र विवेकानंदांनी पक्का केला. आता प्रश्न होता फक्त करिअर आणि साधना. पण या सगळ्या दिवसांमध्ये स्वामीजींनी आपला जप आणि ध्यान कधीही सोडलं नाही. एकदा असेच घरी जप करत बसले होते, हरी हरी व्योम व्योम, शिवाचा जप करणं त्यांना खूप आवडायचं. हे चालू होतं तेवढ्यात आईच्या लक्षात आले की हा जप करतोय. त्यांचा राग अनावर झाला. घरामध्ये खायला अन्न नाही, झोपायला ज्या उशा वापरला जात त्याचा संपूर्ण कापूस बाहेर आलेला होता, मुश्किलीने घरामध्ये पांघरायला वस्त्र होती आणि हा इथं बसून व्योम व्योम हरी हरी शिव शिव म्हणतोय. म्हणून त्यांनी रागावून सांगितलं नरेंद्रांना, काय तुझ्या देवानी केलंय त्याचं तू नाव घेतोस, बंद करते, तोंडात नाव घेऊ नकोस. पण असा उद्वेग असून सुद्धा, स्वतःच्या मनामध्ये उद्वेग असून सुद्धा स्वामीजींनी कधी जप आणि ध्यान सोडलं नाही. आता गंमत अशी झाली की एका बाजूला नोकरी मिळत नाही, एका बाजूला आईची हालापेष्टा, भावांच्या हालापेष्टा, घरामध्येही अशी परिस्थिती, नोकरी मिळत नाही, पैशाची वानवा, आजूबाजूचे सगळे मित्र गंमत मजा करतायत, त्यातल्या एकालाही वाटलं नाही की महाराज स्वामीजींची परिस्थिती अशी का झालेली आहे, त्यांचा चेहरा का असा सुकत चाललेला आहे, त्यांचं वजन का कमी होत चाललेलं आहे. आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की जे तर्काधिष्ठित मन होतं नरेंद्रांचं ते उसळून बाहेर आलं आणि त्यांनी असा विचार करायला सुरुवात केली की कोण देव, काय देवाला दया नावाचा प्रकार असतो का, कशाला दयाळू म्हणायचं त्याला, काय असा मी गुन्हा केलेला आहे, माझ्या आईने गुन्हा केलाय, माझ्या भावाने गुन्हा केलाय की त्यांच्यावर अशी परिस्थिती यावी. असं आयुष्य देणारा, योग्य वागणाऱ्या लोकांना, सज्जनांना जो त्रास देतो तो देव कसला. आणि मग इतकंच नव्हे तर ते फार पुढे गेले आणि असंही म्हणाले, काय वाईट आहे दारू पिणं. स्वामीजींच्या आयुष्यामध्ये हा जो काळ आला, या काळामध्ये स्वामीजींनी स्पष्ट सांगितलं की यथेच्छ दारू प्या. इतकंच नव्हे, त्यांनी असंही सांगितलं की बाहेर ख्यालीपणा केला, वेश्यागमन केलं तर काय वाईट आहे, कमीत कमी त्या अंधकारमय दृष्टीमध्ये कुठेतरी त्याला 2 मिनिटाचा आनंद मिळतो ना, मग का तो हिरावून घ्यायचा.
आलेल्या वैफल्यातून सुद्धा सगळ्यांना हरवतील अशा प्रकारचं तत्वज्ञान नरेंद्र त्यातून तयार करायला सुरुवात करायला लागले. अर्थात याचाच गैरफायदा घेऊन जे वाईट प्रवृत्तीचे मित्र होते ते सगळे त्यांच्या बरोबर जायला लागले. त्यातल्या काहींची आपल्याला नावं पण माहिती आहेत. अन्नदा गुहा आहे, धीरेन पाल, असे काही मित्र होते त्यांचे की त्यांना व्यसनं होती, वेश्यागमन करत असत, दारू पित असत. स्वामीजी त्यांच्या बरोबर जायला लागले. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांच्या बरोबर दिवस दिवस काढून सुद्धा स्वामीजींनी कधीही मद्याला स्पर्श केला नाही. आणि स्त्री स्पर्शाचा जिथं विषय येतो तिथे एक ऐकण्यासारखी गोष्ट अशी घडली की एका मित्राच्या, या विकृत संबंध असणारे जे मित्र होते, वाईट चालीचे जे मित्र होते, त्यापैकी एका मित्राच्या बागेमध्ये एक पार्टी झाली. त्या काळी पार्टी म्हणजे ती मुलं दारू पित असत आणि स्वामीजींना भजन म्हणायला सांगित असत. त्यांच्या बरोबर असून सुद्धा स्वामीजी कधी चुकीची गाणी म्हणत नसत. पण आवाज चांगले असल्यामुळे दिवसभर रात्रभर गाण्याचा कार्यक्रम झाला. पहाटे पहाटे स्वामीजींना थोडीशी झोप आली म्हणून ते आपल्या खोलीत जाऊन, त्या मित्राच्या एका खोलीत जाऊन, त्या बंगल्यामधल्या एका खोलीत झोपले होते. आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या जवळ कोणीतरी येऊन बसलंय. डोळे उघडून बघतात तर एक तरुण युवती, वेश्याच होती ती, पण ती येऊन बसली होती. स्वामीजी खडबडून जागे झाले, उठून बसले आणि म्हणाले, काय, कोण आहात आपण? त्या बाईंनी खोटं खोटं सांगायला सुरुवात केलं की मी फार त्रासामध्ये आहे, मला खूप त्रास होतो, एक स्त्री म्हणून मला असं होतं, तसं होतं, अमुक होतं, तमुक होतं. म्हणजे तिने स्वामीजींची अनुकंपा घेण्याचा प्रयत्न केला. स्वामीजी भोळे होते, त्यांनी सगळं ऐकून घेतलं. आणि त्यानंतर मात्र तिने स्वामीजींच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. आणि त्यावेळेला मात्र स्वामीजी ताडकन उभा राहिले आणि म्हणाले की लाज वाटली पाहिजे, स्वतःच्या शरीराचा विक्रय करून जे शरीर देवाच्या सेवेसाठी निर्माण झालेलं आहे त्याचं इतकं अधःपतन तुझ्याकडून व्हावं, कुठल्या नरकामध्ये हे फेडशील पाप, असं म्हणून स्वामीजींनी तिला रूमच्या बाहेर काढलं. ती खोलीच्या बाहेर गेल्याबरोबर ज्यांनी तिला इकडं पाठवलं होतं त्या मित्रांच्या तिथे गेली आणि म्हणाले, तुम्हा सगळ्यांना पाप लागेल, आज तुम्ही मला एका साधूकडे पाठवलं होतं. याला ब्रह्मचर्य म्हणतात, याला नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणतात. परावई नार रुखमाई समान, तुकाराम महाराज सांगून गेलेत. आणि बऱ्याच विश्वामित्रांपासून ह्या गोष्टी आपण ऐकत आलो. आणि विश्वामित्रांसारखा समाधिस्थ सुद्धा हल्ला, विवेकानंद नाही हल्ले. आणि पुढे अमेरिकेमध्ये जेव्हा ते गेले, आपण पाहणार आहोत, असंख्य तरुणींनी असंख्य प्रयत्न केलेले आहेत स्वामीजींच्या बरोबर संबंध प्रस्थापित करण्याचे. कोणी लग्नाची निमंत्रण दिलेली आहेत, पण प्रत्येक वेळेला स्वामीजी त्यातून बाहेर पडलेले आहेत. कारण नैष्ठिक ब्रह्मचर्याचा पाया तेथे इतका सुदृढ होता. अशीच गोष्ट महात्मा गांधींच्या आयुष्यामध्ये घडलेली आहे, फार कमी लोकांना माहिती आहे. साऊथ आफ्रिकेला जाताना भारतातून जेव्हा ते बोटीतून चालले होते तेव्हा बोट साऊथ आफ्रिकेच्या अगोदर दारे सलाम बंदरामध्ये लागली होती. त्या बंदरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने महात्मा गांधींना फसवून एका वेश्येकडे नेण्यात आलं. त्यावेळेला सुद्धा तिला माता म्हणून नमस्कार करून बापू परत आले. हे नैष्ठिक ब्रह्मचर्य आहे. पण असं सगळं असलं तरी सुद्धा स्वामीजी सैर भैर होते. कळत नव्हतं, एका बाजूला ही अडचण, एका बाजूला वैराग्य, एका बाजूला संसार, एका बाजूला संन्यास. आणि यामध्ये ते पिळवटून निघत होते. आणि ज्याला आपण अलीकडच्या भाषेमध्ये डिप्रेशन किंवा मेलॅन्कली म्हणतो, असं मनावर मळभ आलं होतं, उत्साह वाटत नव्हता. आणि मग एक अशीच संध्याकाळ आली होती. अशाच एका संध्याकाळी त्यांच्या मनामध्ये विचारांनी काहूर केलं होतं. आणि त्या विचारांनी केलेल्या काहुरामध्ये त्यांना
इतकं मनामध्ये सैरभैर झालं की त्यांनी ज्या ठिकाणी ते होते तिथून धावायला सुरुवात केली. इतक्यात मेघगर्जना झाली आणि खूप मोठा पाऊस पडायला लागला. स्वामीजी चिंब पावसामध्ये भिजले होते, पण पळत होते. पळता 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 एका दुकानाच्या बाहेर ज्या फळ्या असतात त्या फळीवर जाऊन बसले. थोडस अंग आडवं केलं आणि अचानक मनाच्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाला. असा बदल झाला की मनातले सगळे काळे ढग दूर गेले आणि पुन्हा एकदा प्रचंड उत्साहाने मन भरून आलं. याला आशीर्वाद असं म्हणतात. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं तुकाराम महाराज सांगतात. मनाला प्रसन्न ठेवणं, प्रसन्न करणं, मनाला समजावणं नव्हे. आपण मनाला समजावतो, ठीक होईल, केव्हा तरी सगळं ठीक होईल, याला हे मनाला समजावणं आहे. अंतरस्फूर्तीने मनामध्ये झालेला प्रसन्न रूपी बदल हा केवळ सत्वगुणामुळे होतो. स्वामीजी सत्वगुणाचा पुतळाच होते, नित्यसिद्ध होते. त्यामुळे परत ते सगळे ढग बाजूला गेले आणि मग प्रचंड मोठ्या उत्साहाने पुनश्च नरेंद्र आपल्या कामाला लागले. आता विचारांची दिशा जास्त स्पष्ट व्हायला लागली आणि त्याच स्पष्ट झालेल्या विचारांच्या दशेमध्ये आणि त्यांनी घेतला की आई आपलं बघेल, भाऊ आपलं बघतील, ठाकूर आपलं बघतील. माझी निश्चिती झाली, मला संन्यास घ्यायचा आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ, निश्चयाशिवाय काहीही नाही. हा निश्चय कुठे होऊ शकतो? मग तो लग्नाच्या बोल्यावर समर्थांचा निश्चय झाला. राज्यपदावर राजपुत्र म्हणून झाल्यानंतर, लग्न झालेलं असल्यानंतर, लहान मूल राहुल नावाचं लहान मूल असताना सुद्धा गौतम बुद्धांचा निश्चय झाला. असाच निश्चय भगवान महावीरांचा झाला. असाच निश्चय शंकराचार्यांचा झाला. नरेंद्रांचा निश्चय झाला की आता काही झालं तरी संन्यास घ्यायचा. आनंदी झाले की मी निर्णय घेतलेला आहे. फक्त या निर्णयाने एक व्यक्ती दुखी झाली, ती म्हणजे रामकृष्ण परमहंस ठाकूर. अंतर्ज्ञानाने त्यांना कळालं की नरेंद्रांनी निर्णय घेतलेला आहे. घाबरले, जाऊन काली मातेला सांगितलं, आई अगं नरेंद्र चालला ग, आणि नरेंद्रच गेला तर मग जगाचं कल्याण कोण करणार? ही अमेरिकेतली ती जी परिषद होणार आहे ती कोण गाजवणार? अख्ख्या जगामध्ये हिंदू धर्माची पताका कोण फडकवणार? येणाऱ्या हजारो वर्षामध्ये स्फूर्ती देणारं चरित्र कोण वाचणार? या जगातल्या चराचराला स्वामी विवेकानंद हे नाव घेतल्याबरोबर जी आंतरिक स्फूर्ती आध्यात्मिक येते, मग ती कशी येणार? त्यांचं कल्याण कसं होणार? काली मातेने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. तरी सुद्धा ठाकूरांची घालमेल थांबत नव्हती. नरेंद्र भेटायला म्हणून आला. खूप लोक असल्यामुळे बोलता आलं नाही. नंतर सुरेंद्रनाथ मित्रांच्या घरी ठाकूर गेले होते. भजनाचा कार्यक्रम झाला, तिथं नरेंद्र आले होते. नरेंद्रांना घेऊन ठाकूर दक्षिणेश्वरला आले. आपल्या खोलीमध्ये बोलवलं. बाकी कोणी आजूबाजूला नव्हतं. एकदम दोन्ही खांदे धरले नरेंद्राचे. नरेंद्राला म्हणाले, डोळ्यामधून पाणी वाहत होतं ठाकूरांच्या. गुरु रडत होता शिष्यासाठी, शिष्याच्या संन्यासासाठी. काय बोलावं कळेना ठाकूरांना, म्हणून ठाकूरांच्या तोंडातून सहज एक भजन बाहेर पडलं. कोथा बोलाते डराई, ना बोले ओडराई, मने संधा होई,
तो माधाने हराई, कोथा बोलते डराई. नरेंद्र, कोथा बोलते डराई, बोलायला भीती वाटते रे. ना बोलेलो डराई, नाही सांगितलं तरी सुद्धा भीती वाटते. मने संधा होई, मनामध्ये शंका येतीये. तोमा धाने हराई, अरे माझं धन कोणीतरी काढून घेतय, तुझ्या स्वरूपातलं धन माझं कोणीतरी हिरावून घेतय असं मला होतंय. नको जाऊ संन्यासाला. आणि मग नरेंद्रांनी भरलेल्या डोळ्यांनी स्वीकृती दर्शवली आणि ठाकूरांना सांगितलं, नाही घेणार संन्यास. याच्यानंतर त्या दोघांमध्ये जे काही बोलणं झालं ते बोलणं ठाकूरांनी स्वतःच असं सांगितलेलं आहे की माझा आणि नरेंद्राचा त्यावेळेला जो संवाद झाला तो संवाद इतरांना मी सांगू शकत नाही. आता तात्पुरता तरी का होईना पण संन्यासाचा आणि कलकत्ता सोडून हिमालयाकडे जाण्याचा विचार त्यांनी सोडून दिला आणि आपल्या भाषांतराचं काम, छोटी छोटी कामं करून आपल्या कुटुंबाची करणे हे त्यांनी चालू केलं. एका बाजूला ते चालू ठेवलं, एका बाजूला ठाकूरांच्या भेटी होत होत्या. गमतीचा भाग म्हणजे या कालामध्ये निर्गुण निराकाराशिवाय कोणत्याही ब्रह्माशिवाय कोणत्याही वस्तूला अस्तित्व नाही म्हणणारे नरेंद्र हळूहळू हळूहळू सगुण रूपाकडे वळत होते. ज्याच्या तोंडी एकदाही देवीचं गाणं आलं नाही, हळूहळू आता ते देवीचं गाणं म्हणायला लागले, देवीचं भजन म्हणायला लागले. बंगालमध्ये दुर्गा पूजेच्या अगोदर आगमणी नावाची गाणी असतात. हा फार सुंदर कल्पना तिथे आहे. उमा, शंकराची पार्वती उमा जी आहे ती उमा हेमवती आहे. उमा हेमवती आहे. केनोपनिषदामध्ये आपण पाहिलं असेल, या जगामध्ये जी शक्ती आहे, देवी आहे, प्रकृती आहे, महामाया आहे, या शक्तीलाच आपण देवी किंवा उमा किंवा पार्वती किंवा दुर्गा असं म्हणतो. या उमेचे वडील म्हणजे हिमालय, कारण ती हिमपुत्री आहे. तेव्हा या दुर्गा पूजेच्या काळामध्ये उमा हिमालयाला म्हणजे आपल्या वडिलांकडे आपल्या पतीला बोलवते. शंकराला कैलास सोडून हिमालयाकडे या, माझ्या वडिलांच्या घरी या, म्हणजे तुमच्या सासरी या, अशी विनंती करते. जी गाणी आहेत त्याला आगमनी असं म्हणतात. ही गाणी आता ते म्हणायला लागले. आणि एकदा असं झालं की देवीची गाणी म्हणत गंगेच्या काठावर नरेंद्र एका पाठोपाठ एक देवीची भजनं म्हणत होते. त्याला आगमनी भजनं म्हणतात. ती म्हणत होते. कोणीतरी येऊन ठाकूरांना सांगितलं, ठाकूर नरेंद्र आगमनी गीत गातोय. ठाकूर उठले, लगबगीने गेले आणि नरेंद्राला म्हणाले, नरेंद्रा तुझ्या तोंडून आगमनी गीत ऐकतोय मी. पण त्यावेळेला स्वामीजी कोणत्या तरी वेगळ्याच भावावस्थेमध्ये होते. त्यांना ठाकूर बाजूला येऊन उभा राहिले, ते मला काहीतरी विचारतायत याची कल्पना सुद्धा आली नाही. त्यांनी आपली भजनं तशीच चालू ठेवली आणि विहंगम दृश्य होतं. एका बाजूला गंगा वाहतीये, त्या किनाऱ्यावर बसून स्वामी विवेकानंद आगमनी देवीची भजनं गातायत आणि श्रोता म्हणून ठाकूर ऐकतायत. असा तो विशेष संगम गंगेच्या किनारी झाला होता. याच काळामध्ये एक विशेष घटना विवेकानंदांच्या बाबतीत घडली, जी आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या घटनेचा दिवस होता 16 सप्टेंबर 1884. बरोबर 2 वर्ष ठाकूरांच्या मृत्यूच्या अगोदर 2-3 ठिकाणी नोकरीला नकार मिळालेला आणि घरामध्ये पैशाची एकदम ददात होती, असा तो दिवस होता. थोड्याशा विमनस्क अवस्थेमध्ये नरेंद्र दक्षिणेश्वरला आले
आणि त्यांच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की हे ठाकूर जे आहेत ते प्रत्यक्ष कालीमातेशी बोलतात, म्हणजेच कालीमाता त्यांचं ऐकते. तेव्हा मला इतके प्रश्न पडलेले आहेत ना की यांचं कोण बघणार, हे पैसे कोण वगैरे, हे सगळंच्या सगळं जर प्रश्न ठाकूरांना सांगून कालीमातेच्याच चरणी ठेवले तर. या विचाराने ते आले आणि ठाकूरांना म्हणाले, ठाकूर तुम्ही कालीमातेचे पुजारी? ठाकूर म्हणाले, हो. तुमचे आणि कालीमातेचे संबंध आई आणि मुलासारखे आहेत? हो. आई मुलाचं ऐकत नाही असं कधीच होत नाही? ठाकूर म्हणाले, हो. मग मला सांगा, माझ्या अडचणी ज्या आहेत त्याबद्दल तुम्ही कालीमातेला का सांगत नाही? ठाकूर म्हणाले, काय अडचण आहे? अहो म्हणाले, पैशाची अडचण आहे ना, घरी पैसे हवेत ना, त्याशिवाय कसं चालणार, जेवण कसं मिळेल, काहीतरी घरी धन पाहिजे, वित्त पाहिजे ना. ठाकूरांनी फार सुंदर उत्तर दिलं. ठाकूर म्हणाले, नरेंद्रा तुझं म्हणणं बरोबर आहे रे, पण मी पैसे किंवा सोनं याचा शब्द जरी या जिभेवर उच्चारला ना तर मला आतल्या बाजूला भयंकर त्रास होतो. तेव्हा मी कोणत्या तोंडाने जाऊन आईकडे तुझ्यासाठी, माझ्यासाठी नव्हे तुझ्यासाठी पैसे मागणार? कारण मी वित्त किंवा कंचन या दोन शब्द जरी माझ्या विचारांमध्ये आले तरी मला आत त्रास होतो. नरेंद्र म्हणाले, मग ठाकूर कसं करणार? ते म्हणाले, अरे का घाबरतोस तू? ती सर्व कल्याणदायिनी आहे, तेव्हा मीच जायला पाहिजे असं नाही, तू जाऊन मागून घे. नरेंद्र नाही पटलं. नरेंद्र गेले. सुदैवानं त्या दिवशी मंगळवार होता. ठाकूर म्हणाले, आज रात्री 9 वाजता जा, कारण मंगळवारी रात्री 9 ही देवीसाठी अत्यंत शुभ वेळ समजली जाते. मंगळवार हा कालीचा वार आहे, दुर्गेचा वार आहे. आणि रात्री 9 ला मागून घे, कारण रात्री 9 ला ती अत्यंत मनानी अशा अवस्थेमध्ये असते की ज्यावेळेला भक्ताचं गाऱ्हाणं ती सगळ्यात जास्त ऐकते. त्याबरोबर मंगळवारी 9 वाजता स्वामीजी गेले. देवीच्या समोर उभा राहिले आणि म्हणाले, देवी, आता सांगायचं देवीला की देवी मला माझ्या घरासाठी लागणारी फक्त जी काही ददात आहे ती दूर कर, थोडे पैसे दे, त्यांचं सगळं व्यवस्थित कर. असं डोक्यात ठेवून देवीच्या मंदिराच्या उंबऱ्यापर्यंतच ठेवलं. उंबऱ्यातून आत पाय टाकला आणि ते विचारच निघून गेले आणि देवीच्या समोर दोन्ही हात ठेवून म्हणाले, देवी मला विवेक दे, मला वैराग्य दे. इतकं म्हणून बाहेर पडले. बाहेर पडून ठाकूरांच्याकडे आले तोपर्यंत त्यांच्या लक्षात आले की अरे रे आपण काय मागायचं होतं, काय मागून आलो. ठाकूरांना म्हणाले, चुकलं ठाकूर, डोक्यातून तो विचारच गेला बघा. मी आत शिरूपर्यंत माझ्या डोक्यात विचार होता की आपल्याला पैसे मागायचे, तर आत गेल्याबरोबर मी विवेक आणि वैराग्य मागून आलो. ठाकूर म्हणाले, काही हरकत नाही, आई आहे ती, अनुकंपा आहे तिच्याकडे, अरे ती दयाळू आहे, परत एकदा जाऊन माग. दुसऱ्या वेळेला नरेंद्र गेले. दुसऱ्या वेळेला तीच गोष्ट घडली. परत ठाकूरांच्याकडे आले. परत म्हणाले, ठाकूर माझी काहीतरी गडबड होतीये. आता माझं एवढं ध्यान करणारा माणूस मी, एक विचार पकडून ठेवणारा माणूस, मला साधा पैसे मागायचे हा विचार पकडून ठेवता येत नाही. ठाकूर म्हणाले, आता मात्र तू जिद्दीने प्रयत्न कर, म्हणजे यशस्वी होशील. तिसऱ्या वेळेला जेव्हा गेले तेव्हा नरेंद्रांनी मनात ठाण मांडली होती, त्यामुळे फक्त पैसे पैसे पैसे, घरासाठी पैसे, घरासाठी पैसे, असं करत 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 गेले आणि तो विचार केला. पुनश्च पुनरावृत्ती झाली. परत विवेक आणि वैराग्य मागितलं. जेव्हा ठाकूरांच्याकडे आले तेव्हा ठाकूर हसून म्हणाले, अरे संस्काराने तुझ्या विचारामध्ये जे विचार रोवलेले आहेत तेच मुळात विवेक वैराग्याचे आहेत. इतक्या वर्षांचे संस्कार आहेत, इतक्या जन्मांचे संस्कार आहेत राजा, असे कसे निघतील? पहा आपली अवस्था आणि नरेंद्रांची अवस्था कसा फरक आहे. जन्मोजन्मी झालेले यश, कीर्ती, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा याचे संस्कार मनामध्ये इतके रुजलेले आहेत की ते निघता निघत नाही. देवाच्या समोर जरी उभा राहिलो तरी देवाचा विचार रुजत नाही. हे विचार व्यवहाराचे सगळे रुजलेले आहेत, तेच पुढे येतात.
शेवटी ठाकूरांशी नरेंद्र भांडले आणि म्हणाले, हे मला तुमचं आईचं काय चाललंय काली मातेचं मला नाही पटत आहे, मला खरोखर त्रास होतोय, तेव्हा तुम्ही मला खात्री द्या. काली माता देत नाही, तुम्ही मला खात्री द्या. ठाकूर म्हणाले, अरे असं नसतं करायचं, जे काय आहे ते प्रारब्धाप्रमाणे होतं. ते म्हणाले, तसं नाही, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम अशी शक्ती आहे ना, मग तुम्ही मला काहीतरी करा. शेवटी नाईलाजांनी ठाकूरांनी डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, तुझ्या कुटुंबाला अन्न आणि वस्त्राची ददात पडणार नाही इतकं निश्चित मिळेल. एवढ्या आशीर्वादावर खुश होऊन नरेंद्र तिथून बाहेर पडले. हळूहळू नरेंद्रांचा काली मातेबद्दलचा आदर वाढत गेला. आणि मग एक दिवस फार आनंद वाटणारी गोष्ट ठाकूरांच्या बरोबर घडली. ती म्हणजे ठाकूरांच्याकडे स्वतः नरेंद्र आले आणि नरेंद्रांनी ठाकूरांना सांगितलं, ठाकूर आज माझी एक विनंती आहे तुम्हाला. ठाकूर म्हणाले, बोल, तुम्ही नारायण आहात, तुम्ही हुकूम करा. नरेंद्र म्हणाले, तुम्ही इतकी भजनं गाताना मला एक काली मातेचं भजन शिकवा. इतका आनंद झाला ठाकूरांना की ज्या काली मातेच्या मंदिरामध्ये पाय सुद्धा ठेवत नव्हता तो नरेंद्र आज मला स्वतः काली मातेचं भजन विचारतोय. आणि मग अत्यंत आनंदाने अशा उच्च शिक्षा जो शिष्य आहे त्या शिष्याच्या बुद्धिमत्तेला आव्हान देईल अशा पद्धतीचं भजन त्यांनी मनामध्ये धरलं. आणि मग ते भजन म्हणायला सुरुवात केली. मा त्वांग ही तारा त्रिगुणधारा परात परा, सकारा अकारा निराकारा, सकारा अकारा निराकारा, मा त्वांग ही तारा त्रिगुणधारा परात परा. आई, तूच तारा आहेस, सृष्टी प्रदाती आहेस, त्रिगुण रूपिणी आहेस, तूच सकार आहेस, तूच अकार आहेस, तूच निराकार आहेस. ब्रह्मज्ञान झालेल्या सगळ्याच संतांचा अनुभव एकसारखाच आहे. कबीरांनी स्वतःची अवस्था अशीच वर्णन केलेली आहे. अवधूता युगन युगन हम योगी, हम सब मां सब हमी मां, हम है बहुरी अकेला, सकारा अकारा निराकारा. रात्रभर नरेंद्र हे भजन गात बसले होते. रात्रभर भजनामध्ये गोडी येणं आणि म्हणायचं म्हणून भजन म्हणणं यात फरक आहे. चांगला आवाज ज्याचा आहे त्यांनी गावं हा व्यवहारातला नियम आहे. भगवंताचं भजन गाताना सुरतालापेक्षा सुद्धा भाव काय आहे याला महत्व आहे. भाव बळे आकळे येरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी, असं तुकाराम महाराज म्हणतात. भाव भरलेलं भजन कोणतीही लोकलज्जा न ठेवता गावं, असं आपल्याला गौडीय वैष्णव संप्रदाय सांगतो. म्हणून भगवंताचं भजन करायला लाजू नये. रात्रभर भजन गायल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजताची वेळ होती. लोक बसली होती. नरेंद्र बसला होता कॉटवर, ठाकूर बसले होते. ठाकूर हळूहळू उठून नरेंद्राकडे सरकायला लागले. जवळजवळ नरेंद्रांच्या मांडीवर बसले. नरेंद्रांना फार ऑकवर्ड झालं. एवढी सगळी लोक बसलेत आणि ठाकूर मांडीवर बसतायत. तेव्हा ठाकूर म्हणाले, काय काळजी करू नको. नरेंद्राच्या शरीराला बोट लावलं आणि म्हणाले, जो इथं आहे तोच इथं आहे. आपल्या शरीराला बोट लावला. तेवढ्यात हुक्का मागून घेतला. हुक्क्याचे 2 पफ ओढले आणि मग तोच उष्टा हुक्का नरेंद्रांना सांगितलं, तू ओढ म्हणून. नरेंद्र म्हणाले, स्वामीजी तुम्हाला चालेल? चालेल म्हटल्यानंतर नरेंद्रांनी 2 हुक्क्याचे पफ घेतले
आणि पुन्हा तोच हुक्का ठाकूरांनी ओढला. ही मात्र आश्चर्याची गोष्ट झाली, कारण ठाकूरांनी आजपर्यंत उष्ट कधीच खाल्लं नव्हतं. आणि जशी त्यांनी वाणी केली होती की ज्या दिवशी मी उष्ट खाईन त्याच्यानंतर काही काळातच माझा मृत्यू होईल. आणि हा प्रसंग बरोबर त्यांच्या मृत्यूच्या अगोदर 1 वर्ष घडला. ज्या कालीबद्दल दुस्वास वाटत होता त्या कालीबद्दल आता प्रेम वाटायला लागलं नरेंद्रांना. काली स्वरूप किंवा दुर्गा स्वरूप किंवा देवी स्वरूप किंवा शक्ती स्वरूप म्हणजे केवळ महामाया नव्हे, ब्रह्म आणि दैवी माया दोन्हीच रूप ही काली आहे. लक्षात यायला हवं, जग प्रत्यक्षाने दिसतं, माया अनुमानाने कळते आणि ब्रह्म शब्दांनी प्राप्त होत. नेमकी दुर्गा कोण आहे, नेमकी काली कोण आहे, याच्यावर स्वामीजींचा विचार चालू झाला. अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्याला हीच गोष्ट सांगतात. जगामध्ये दिसायला 3 वस्तू आहेत, मोजायला 2 आहेत आणि असायला 1 आहे. दिसायला 3 वस्तू म्हणजे अधिष्ठान ब्रह्म आहे, कारण देव देवी आहे, कार्य जग आहे. मोजायला देव देवी आणि जगच आहेत आणि असायला फक्त ब्रह्मच आहे. जे एकची नव्हे एक सरे, दोघी दोन पण नाही पुरे, काही नेनो साकारे स्वरूपे जिये, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. काही नेनो साकारे ज्ञातुम न शक्यते, समजण्याच्या पलीकडचं ब्रह्म आणि माया यांचं नातं आहे. म्हणून काली म्हणजे उग्र, जिला झाकण्यासाठी एक पर्णही नाही अशी ती अपर्णा. एका हातात खड्ग, एका हातात आशीर्वाद, एक पाय उलट्या पडलेल्या शिवाच्या छातीवर, गर्द अंधकारमय वर्ण, लाल रक्ताळलेली जीभ आणि खाली पडलेला शिव मात्र तेजपुंज. असे शिव आणि काली यांचे सनातन नातं आहे. सर्व शून्याचा निष्कर्षू, जिया बाईला केला पुरुषू, जेने दादुलेने सत्ता विशेषू शक्ती झाली. ती पत्नी झाली म्हणून तो पती झाला. दादुलेने सत्ता विशेषू शक्ती झाली म्हणून ती स्त्री शक्ती. सुख दुःख, गुण अवगुण, सूर असुर दोन्ही कालीचीच लक्षण आहेत. प्लेग, वादळ, ज्वालामुखी, भूकंप, कॅन्सर, गरिबी, दुष्ट, सुष्ट हे सगळंच काली आहे. कालांतराने आपण पाहणार आहोत, काश्मीरच्या त्या एका प्रवासामध्ये स्वामीजींनी काली मातेवर इंग्रजीमध्ये खूप खूप छान कविता केलेली आहे. काली मातेला आव्हान देत आहेत, ये काली ये, प्लेगच्या स्वरूपात ये, महामृत्यूच्या स्वरूपात ये. महामृत्यू सुद्धा कालीच स्वरूप आहे. जे दिसते ते सगळं शक्ती आहे. इनका भेद बता मेरे अवधू, अच्छी करनी कर ले तू, डाली फूल जगत के माही, जहां देखो वहां तू का तू. कबीर महाराज सांगतात आपल्याला, हाथी में हाथी बन बैठा, चीटी में छोटो तू, होय महावत ऊपर बैठा, हाकन वाला तू का तू. चोरों के संग चोरी करता, बदमाशों में भेड़ो तू, चोरी करके जो पकड़ावे, पकड़ने वाला तू का तू. दाता के संग दाता बनता, भिखारी में भेड़ो तू, मांगत होकर मांगन लागे, देने वाला तू का तू. नर नारी में एक विराजे, दो दुनिया में दिखे तू, बालक होके रोवन लागे, राखन वाला तू का तू. सगळंच तू आहे, शक्ती आहे. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्नेव अबुद्विजानत, तत्र को मोहः कः शोकः, एकत्वम अनुपश्यति.
अशी दृष्टी संतांची असते. ही दृष्टी कालीमातेच्या स्वरूपामध्ये स्वामीजींना दिसायला लागली. याच काळामध्ये रामकृष्णांची तब्येत हळूहळू ढासळायला लागली. 1885चा उन्हाळा होता. ठाकूरांना थकवा जाणवायला लागला होता. अजून कोणाला माहिती नव्हतं की त्यांना कॅन्सर झालेला आहे. प्रचंड थकवा जाणायचा. प्रवचन चालू होते, समाधीमध्ये जाणं चालू होतं. लोक येऊन भेटायचे, असंख्य लोक यायला लागले होते, प्रसिद्धी वाढलेली होती. ठाकूरांना झोप लागायची नाही. पहाटे 4ला तर उठूनच बसलेले असायचे. आणि याच वेळेला ठाकूर स्वतःशी काही गोष्टी पुटपुटत असत. काही काही वेळेला त्यांचं बोलणं स्वतःशीच बोलायचे, पण ते स्पष्ट ऐकू यायचं. शिष्याने लिहून ठेवलंय. ते म्हणायचे, कालिमा, अगं 1 थेंब दुधामध्ये 5 थेंब पाणी घातलेली लोक तू माझ्याकडे का पाठवतेस? त्यांच्यातलं पाणी काढण्यासाठी माझे ओठ सुकून गेलेले आहेत. या वाक्याला फार मोठं महत्व आहे. संतांचा दयाळूपणा ही त्यांचा स्वभावगत असल्यामुळं येणारा भक्त पापी आहे की पुण्यवान आहे, त्याचं प्रारब्ध काय, याचा मागचा पुढचा विचार न करता त्याची दुःख कनवाळूपणाने संत आपल्या अंगावर घेतात आणि प्रारब्धाच्या नियमाप्रमाणे जो त्रास आहे तो सहन करावाच लागतो. त्यामुळे भक्ताला त्रास न देता त्याचा त्रास संत स्वतः सहन करतात. आपण स्वामी समर्थांच्या चरित्रामध्ये पाहिलेलं आहे. स्वामी समर्थांनी या विश्वातल्या किती कैक लोकांचे कष्ट त्रास आपल्याकडे घेतले. इतकंच नव्हे, तो हा कॅन्सर जेव्हा झाला तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडला की ज्याचं शरीर आणि मन हे ईश्वरापेक्षा सुद्धा शुद्ध आहे, अशा शुद्ध शरीरामध्ये हे अशुद्ध रोग कसा झाला, असाध्य रोग का आला? आणि त्याचं उत्तर कालीमातेनेच दिलं. उत्तर ऐकण्यासारखं आहे. या सगळ्या लोकांची जी काही तू दुःख स्वतःच्या पदरात घेतलीस ना, त्या सगळ्याचा परिपोष म्हणून, परिपाक म्हणून तुला हा गळ्याचा कॅन्सर झाला आहे. याला संत म्हणतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, याला कनवाळूपणा म्हणतात, याला दयाळूपणा म्हणतात. म्हणून नातेवाईकांकडून आध्यात्मिक प्रगती होत नाही, संतांकडून होते. कारण संत आपले आप्त आहेत. हो का पुत्र पत्नी बंधू, त्याचा तोडावा संबंधू, असं तुकाराम महाराजांनी सांगितलंय. पुत्र पत्नी बंधू, गतवत वायो देहे पाये, भार्या बिभंती तस्मिन काये. भज गोविंद मध्ये शंकराचार्य सांगतात, गतवती वायो, ज्या वेळेला शरीरातला वायू निघून जातो, मृत अवस्था येते, तेव्हा आपल्या नवऱ्याचं शरीर बघून सुद्धा भार्या बिभंती, बायकोला भीती वाटते. ज्या शरीरावर प्रेम केलं, ज्याला पती मानला, त्याचं शरीराची सुद्धा भीती वाटायला लागते. घशात दुखायला सुरुवात झालं ठाकूरांच्या. त्या उन्हाळ्यामध्ये बर्फ टाकून शरबत घ्यायला लागले. त्या काळामध्ये बर्फ आणायला लागायचं. बर्फ इतकं सोपं नव्हतं. एका महिन्यात घसा इतका खराब झाला की डॉक्टरांना बोलवलं आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं, पहा तुम्हाला हा घशाचा आजार व्हायला लागला, तुम्ही परत परत खूप बोलता म्हणून, प्रवचन करता म्हणून, आणि दुसरी गोष्ट तुम्ही भाव अवस्थेमध्ये जाता, त्याचाही त्रास होतो, तेव्हा हे थोडं कमी करा. एप्रिल 85 येऊन पर्यंत म्हणजे आता खीर सोडून गळ्यातून खाली काही जाईनच झालं. आणि असंच त्या उन्हाळ्यामध्ये एका दिवशी अचानक खोकल्याची उबळ आली आणि त्या खोकल्याबरोबर खूप रक्त बाहेर पडलं. आणि मग मात्र सगळ्यांना घाबरायला झालं. मोठ्या डॉक्टरला बोलवलं. त्यांनी सांगितलं, बहुतेक क्लर्जीमन्स थ्रोट नावाचा डिसीज आहे. क्लर्जीमन थ्रोट म्हणजे सतत प्रवचन करणाऱ्या घशाला झालेला आजार. पण या सगळ्यामध्ये फक्त जर कोणाला पहिल्यांदा कॅन्सरची शंका आली असेल तर ते म्हणजे नरेंद्र स्वामी विवेकानंद.
स्वतः डॉक्टर नसून सुद्धा वाचन इतकं अफाट होतं की त्यांना लक्षणावरून वाटलं की कदाचित हा कॅन्सर असेल, म्हणून त्यांना आता ट्रीटमेंटसाठी, औषधोपचारासाठी कलकत्त्याला हलवायचं ठरलं. आणि पहिल्यांदा ठाकूर आपल्या दक्षिणेश्वरच्या निवासस्थानातला सोडून कलकत्त्याकडे निघाले. ते परत दक्षिणेश्वरला आलेच नाहीत. पहिल्यांदा मुखर्जी स्ट्रीटवर एक 2 मजली घर घेतलं आणि त्या घरामध्ये ठाकूरांना घेऊन जायचं ठरलं. ठाकूर घरापर्यंत गेले, घर पाहिलं आणि म्हणाले मला या घरामध्ये राहायचंच नाही. तिथून जे परत फिरले ते बलराम बोसांच्या घरामध्ये जाऊन राहिले. बलराम बोसांचं घर जवळच होतं. बलराम बोसांच्या घरी राहण्याचं कारणही तसंच होतं. कारण असं होतं की ठाकूर कोणाच्याही घरी, म्हणजे वास्तव्यासाठी कोणाच्याही ठिकाणी अन्नप्राशन करण्याच्या अगोदर जर शुद्धता नसेल तर त्या ठिकाणी ते थांबत सुद्धा नसत. बलराम बोसांच्या घरी मात्र जेव्हा जेव्हा कलकत्त्याला येत असत त्यांच्या घरी थांबत असत. त्याचं कारण असं होतं, स्वतः ठाकूरांनी सांगितलेलं की अरे हा बलराम बोस म्हणजे कोण आहे माहितीये का तुम्हाला? शिष्यांनी विचारलं, नाही महाराज कोण आहेत ते? अरे ते म्हणाले चैतन्य महाप्रभूंच्या पालखीमध्ये पालखीला खांदा देणारा हा बलराम बसू आहे, त्याचा पुनर्जन्म आहे हा. म्हणून त्याच्या घरी जे जे काही होतं ते भक्तिभावाने होतं, सत्वगुणाने होतं, मला त्रास होणार नाही असं म्हणून 2 आठवडे तिथं राहिले. हे बलराम बोस खूप ठाकूरांच्याही उपयोगी पडले. आणि त्याच्यानंतर या सगळ्या संन्यासी, जे तरुण संन्यासी होते, जेवढे शिष्य होते, त्या सगळ्यांचा खर्च त्यांनी केला. इतकंच नव्हे, ठाकूरांनी त्यांच्या मृत्यूनंतर बलराम बोसांच्या स्वप्नात येऊन सांगितलं की या सगळ्या माझ्या तरुण शिष्यांचं काहीतरी करणार रे, त्यांना मदत कर. गमतीचा भाग असा आहे की रामकृष्ण परमहंसांच्या आयुष्यामध्ये खूप लोकांनी त्यांना देणगी देण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मी मारवाडी म्हणून एक मारवाडी होता, तो 2 वेळेला ठाकूरांच्याकडे कलकत्त्याला दक्षिणेश्वरला येऊन त्यांनी त्या काळामध्ये 10,000 रुपये देणगी देऊ केली होती. ठाकूरांनी त्याला हात सुद्धा लावला नाही आणि अजिबात घेऊ नका म्हणून सांगितलं. संत तामसिक आणि राजसिक गुणामधून आलेलं दान स्वीकारत नाहीत. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये एक म्हणजे यज्ञ तप दान हे केलंच पाहिजे. दान करताना संतांच्या ठिकाणी करावं. आज सुद्धा रामकृष्ण मिशनला जर दान करण्याची इच्छा झाली आणि जर हे दान चांगल्या स्त्रोतापासून येत नसेल तर काही ना काही कारणाने दान तिथं पोचत नाही. म्हणून संतांना घरी बोलवताना त्यांचं घरी येणं हा दिवाळी दसरा जे म्हटले तुकाराम महाराजांनी, ते केवळ सण किंवा आनंद म्हणून म्हटलेलं नाही. संतांचं घरी येणं म्हणजेच त्या घरामध्ये पुण्य स्पर्श होणं. कारण त्या घराला जर सत्वगुणाचा मुलामा नसेल तर त्या घरात संत पाऊल ठेवत नाहीत. संतांचं घरी येणं ही एक खात्री आहे की ज्या घरामध्ये आपण राहतो तिथं जर संत आले तर याचाच अर्थ त्या वास्तूमध्ये आणि त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये सत्वगुण आहे. या सगळ्या शिष्यांनी बलराम बोसांच्या मदतीने मग एक घर घेतलं. त्याला काशीपूर उद्यान असं म्हणतात, कारण तिथे छोटीशी बाग पण होती. काशीपूर या गावामध्ये, कलकत्त्याच्याच एका उपनगरामध्ये, या काशीपूर उद्यानामध्ये महिन्याला 80 रुपये त्या काळी भाडं देऊन मग ठाकूरांना तिथं घेऊन घेण्यात आलं. या काळामध्ये या काशीपूर उद्यानामध्ये काही शिष्य राहायला होते, काही शिष्य येऊन जाऊन होते, काही शिष्य घरी राहायचे आणि मग इथं भेटायला यायचे. स्वामी विवेकानंद मात्र घर आणि काशीपूर उद्यान याच्यामध्ये येणं जाणं त्यांचं चालू होतं. अशीच एकदा ठाकूरांना इच्छा झाली नरेंद्रांना भेटायची म्हणून निरोप पाठवला. तर त्यांनी सांगितलं की
इतकी जबरदस्त अर्धशिशीचा त्रास होत होता, डोकं इतकं नरेंद्रनाथांचं दुखत होतं की त्यांनी स्वतःला अंधाऱ्या खोलीत डांबून घेतलं होतं. कारण प्रकाश किंवा सूर्यप्रकाश दिसल्याबरोबर डोकं परत जोरात ठणकायला सुरुवात होत होती. जेव्हा सांगितलं की ठाकूरांना की असं असं आहे म्हणून नरेंद्र येत नाही, तेव्हा त्यांनी सांगितलं जसं असेल तसं यायला सांगितले म्हणून सांग. अर्थात नरेंद्र घरातून बाहेर पडले. सूर्यप्रकाश रस्त्यातून जाताना लागला, डोकं परत जोरात ठणकायला लागलं. बरोबर असणाऱ्या मित्रांनी हात धरला होता. कसं बसत ते ठाकूरांपर्यंत पोहोचले. ठाकूरांनी समोर बसवलं, डोक्यावर हात ठेवला आणि डोकं दुखायचं बंद झालं. 1885 साली म्हणजे शेवटच्या मृत्यूच्या वर्षी रामकृष्ण परमहंसांच्या बरोबर कथामृतामध्ये लिहिल्याप्रमाणे 16 भेटी झालेल्या आहेत नरेंद्रनाथांच्या आणि यांच्या. एका बाजूला आपल्या गुरुचा मृत्यू जवळ आलाय, एका बाजूला घराची ही अशी अवस्था, एका बाजूला नवनवीन कालीमातेचे अनुभव येत आहेत. ऑगस्ट 1885 मध्ये या सगळ्या गोंधळामुळं, कोणता गोंधळ? मनामध्ये सत्याबद्दल असणारा विचारांचा तार्किक गोंधळ, तो आपल्या मनामध्ये होत सुद्धा नाही, कारण आपलं तेवढं वाचनच नाही. उपनिषदामध्ये असणारे विरोधाभास आपल्या लक्षातच येत नाही, कारण उपनिषदांचं वाचनच नाही. गीतेमध्ये असणारे विरोधाभास लक्षातच येत नाहीत, कारण गीतेचा अभ्यासच त्या पद्धतीने होत नाही. रामायण महाभारताच्या पलीकडे आपली गाडी जातच नाही. नरेंद्रांचं तसं नव्हतं. अफाट वाचन केल्यामुळे एक दिवस ते तडक आले आणि दक्षिणेश्वरला आणून आल्याबरोबर त्यांनी विचारलं ठाकूरांना, ठाकूर विश्वास कोणावर ठेवायचा, कोणत्या ग्रंथावर ठेवायचा मला सांगा. महानिर्वाण तंत्रामध्ये ब्रह्मानुभव घेतलाच पाहिजे असं म्हणतात. दुसऱ्या ग्रंथामध्ये पार्वतीच्या पूजेशिवाय मुक्ती नाही असं म्हणतात. मनुसंहिता मनुबद्दल लिहिते. आणि मी टोरा सुद्धा वाचलेला आहे. टोरा म्हणजे हिब्रू बायबल, ज्यू लोकांचा ग्रंथ, मोझेसनी लिहिलेला 5 भागाचा ग्रंथ आहे तो. जेनेसिस, एक्झोडस, लेविक्टस, नंबर्स अँड पेंटॅटुश. या पेंटॅटुश मध्ये ज्या पद्धतीने मोझेसने सांगितले त्या देवावर विश्वास ठेवायचा. आणि सांख्य तर म्हणतात ईश्वर असिद्ध आहे, हे ईश्वर सिद्धच होत नाही. एक म्हणतात ईश्वर आहे, एक म्हणतात ईश्वर सिद्ध होत नाही, एक म्हणतात ब्रह्मानुभव घ्या, एक जण म्हणतो गीता देवानी लिहिलेली आहे. कोणावर विश्वास ठेवायचा? आणि मग ठाकूरांनी त्यांना उत्तर द्यायला सुरुवात केली. आणि उत्तर देता देताच ठाकूर म्हणाले की नरेंद्र, तुझ्यात बदल होतोय. तू फार वेगाने मुक्तीकडे चाललेला आहेस. तुझी गती मुक्तीकडे जाण्याची इतकी जोरात आहे की फार थोडा अवधी उरलेला आहे. या शेवटच्या 1 वर्षामध्ये आपल्या बोलण्यातून, आपल्या स्पर्शातून, आपल्या वास्तव्यातून रामकृष्णांनी बरीचशी शक्ती नरेंद्रांच्याकडे हस्तांतरित केली असं खूप लोकांचं मत आहे. ठाकूर या काळामध्ये नरेंद्रांना जवळ घ्यायचे, गालाला गाल घासायचे, आपला पायाला पाय घासायचे, हरिओम 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 असा जप करायचे. हे सामान्यांना कळणारी गोष्ट नव्हती, पण तिथे जे दिग्गज बसलेले होते, राखाल महाराज होते, महेंद्रनाथ गुप्त होते, यांच्या म्हणण्याप्रमाणे ठाकूर हळूहळू हळूहळू आपली संपत्ती सगळी नरेंद्राच्या हातात देत होते. तीच संपत्ती जी पुढे विश्व विजयाला काम येणार होती. म्हणून नरेंद्रांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की हे तोंड जे बोलतं हे फक्त बोलतं, आतल्या बाजूने ठाकूर इथे या घशामध्ये बसलेले आहेत, त्यांचा आवाज बाहेर येतो. या प्रसंगामध्ये
एका बाजूला ठाकूरांचा मृत्यू जवळ येतोय, एका बाजूला संन्यास घेण्याची प्रखर इच्छा, आणि एका बाजूला आपली आई आणि भावंडांची काळजी. हे त्रिकूट कशा पद्धतीने स्वामीजींनी सोडवलं, या ठाकूरांची नेमकी काय मदत झाली, आणि मग ठाकूरांच्या जाण्यानी काय वाताहत झाली. सगळे संन्यासी उघड्यावर पडले. अतिशय निर्धन असणाऱ्या या संन्यासांनी कसा पुढे रामकृष्ण मिशन नावाची मोठी संस्था उभारली, हा सगळा आपल्या पुढच्या प्रवचनाचा विषय आहे. हरि ओम. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपल्यापैकी कोणाला प्रश्न असतील तर माईक अनम्यूट करून आता विचारावे. नमस्कार डॉक्टर साहेब. आपण आजच्या प्रवचनात हा विचार मांडलात की हे ना, म्हणजे नरेंद्रनी लग्न करू नये आणि हे असं ठाकूरांच्या मनात होतं, आणि परत ते लग्न का करत नाहीत या विषयावर ह्याचाही त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. अशी द्वैतावस्था जी झालीये त्याचं जरा विवेचन केलं तर बरं होईल, म्हणजे ते समजलं नाही. असं आहे, काय म्हणायचं त्यांना, जे विचार आपण काय आहोत, आयुष्य काय आहे, या जगामध्ये केवळ मन जर सोडलं तर काहीच असत. आपल्याला जग दिसतं म्हणजे आपल्या मनाने या जगाची केलेली प्रतिकृती आपण अनुभवत असतो. म्हणजे जे जे आपलं वास्तव्य जे आहे, आपलं अस्तित्व जे आहे, ते केवळ आपल्या अंतःकरणातल्या वृत्तीमुळे आहे. आणि वृत्ती म्हणजे विचार, म्हणजेच विचारांचं संकलन जर केलं तर तोच माणूस आहे. बाकी सगळे अवयव आहेत. विचारांची संघटन जिथं होतं म्हणजे अंतःकरण, हीच आपली व्याख्या आहे. याचाच अर्थ विचारच आपली अवस्था ठरवतात. कोणते विचार मनामध्ये आहेत त्यावर आपली अवस्था ठरते. कोणताही विचार मनामध्ये नसणं ही उत्कृष्ट अवस्था आहे. मनामध्ये केवळ चांगले विचार असणं ही त्याच्या पुढची अवस्था आहे, त्याच्या थोडी खालची अवस्था आहे. मनामध्ये काहीतरी करावं अशी विचार असणं ही त्याच्या खालची अवस्था आहे. आणि काय चाललं हे काहीच न कळणे ही अत्यंत निम्न अवस्था आहे. यापैकी द्विधावस्थेमध्ये जेव्हा असतो तेव्हा रज आणि सत्व या गुणांची लढाई चालू असते, आणि ती साध्या साध्या गोष्टीत चालू असते. ज्याला मधुमेह आहे अशा व्यक्तीला सत्वगुण जर म्हणावं तर माहिती असतं की त्यांनी गोड खाल्लं नाही पाहिजे. रजोगुण मात्र असं सांगतो की एकदा खाल्लं तर काय बिघडतंय. आता मनामध्ये द्वंद्व त्याच्या रज आणि सत्व गुणाचं असतं, खाऊ की नको खाऊ. आता कोणता विचार प्रादुर्भाव धरेल हे कशावर अवलंबून आहे? ज्या पद्धतीच्या विचारांची पुनरावृत्ती होते त्यावर अवलंबून आहे. जी वासना श्रेष्ठ तो विचार प्रबळ. तसं नरेंद्रांच्या मनामध्ये एका बाजूला कर्तव्यापोटी करावा लागणारा संसार, आणि एका बाजूला वैराग्याची प्रखर तीव्र जाणीव. म्हणजे एका बाजूला सत्वगुण भारित, एका बाजूला रजोगुण भारित दोन विचारांचा लढा, यालाच श्रेयस आणि प्रेयसची लढाई असं म्हणतात. ते उभे नानार्थे पुरुषे सिनिते, कठोपनिषदामध्ये हा विचार आलेला आहे 3ऱ्या वल्लीमध्ये, की श्रेयस आणि प्रेयसाची लढाई नेहमी चालू असते.
श्रेयस तेव्हा जिंकेल जेव्हा श्रेयसाची जोपासना केलेली असेल, प्रेयस तेव्हा जिंकेल जेव्हा प्रेयसाची उपासना केलेली असेल. म्हणून ज्या पद्धतीने ज्या तीव्रतेने आध्यात्मिक साधना झाली पाहिजे ती होत नाही, कारण प्रेयसाचा प्रभाव जास्त आहे, श्रेयसाचा प्रभाव कमी आहे. म्हणून श्रेयस वाढवला पाहिजे. श्रेयस वाढवण्यासाठी सत्संगत्वे निसंगत्वम भज गोविंदम, सत्संग केला पाहिजे, ग्रंथ वाचले पाहिजेत, मनन केलं पाहिजे. या सगळ्यामुळे काय होत असेल तर सत्वगुण कणाकणाने वाढतो, श्रेयसाची वाढ होते, प्रेयस कमी व्हायला लागतं आणि मग आपसुकच इंद्रियांमार्फत होणाऱ्या सुखाच्या कडे हळूहळू निष्क्रियता यायला लागते. अशा प्रकारचं द्वंद्व नरेंद्रांच्याकडे पण चालू होतं. अर्थात अनेक जन्मांच्या ध्यानाच्या सत्वगुणांच्या वासना प्रबळ होऊन हे संसार, लग्न, बाई, अमुक तमुक, खाणं पिणं हे सगळं बाजूला त्यांनी टाकलं आणि मग ज्या वासनांचं प्राबल्य होतं त्या वासनांना घेऊन ते श्रेयसाच्या मागे गेले. हरिओम. आणि एक तर प्रश्न होता, नमस्कार सर, की आता हे काय म्हणायचं, शास्त्र विचार किंवा वेदांत विचार जे आहे त्याच्यामध्ये दोन भाग पडतात. एक पूर्वमीमांसक आणि उत्तरमीमांसक. पूर्वमीमांसक सतत शंका घेऊनच बोलत असतात आणि षडदर्शनांच्या आधारानं, आणि याचा उत्तरमीमांसा उत्तर देत असतं. हे वादविवाद वगैरे जे काढलेले आहेत ते तर ह्याच्यामध्ये आवश्यक आहेत का, गरज आहे का त्याची? कारण त्याचा मग निर्णय घेण्याला जो साधक असतो, अभ्यासक असतो, त्याला कुठला विचार घ्यावा आणि कुठला सोडावा हा संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे त्यानं त्याच्याकडे कसं पाहावं? नाही, पहिली गोष्ट म्हणजे दर्शन हा विचारांवर ज्यांची आस्तिक दर्शन आहेत, जे वेदांना प्रामाण्य मानतात, त्या वेदांना प्रामाण्य मानणाऱ्या ऋषींमध्ये वेदांमध्ये सांगितलेल्या तत्वज्ञानाबद्दल ब्रह्मप्राप्तीसाठी केलेला उहापोह हा या 6 दर्शनांमध्ये, षडदर्शनांमध्ये सांगितलेला आहे. पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा हे अजिबात संभ्रमात न टाकणारे दर्शन आहेत. पूर्व म्हणजे पहिल्यांदा, उत्तर म्हणजे नंतर. उत्तर मीमांसा म्हणजे उत्तर देणारी मीमांसा असा त्याचा अर्थ नाहीये. उत्तर मीमांसा म्हणजे जी पूर्वानंतर येते. पूर्व म्हणजे पहिल्यांदा, उत्तर म्हणजे नंतर. उत्तर मीमांसेलाच वेदांत असं सुद्धा म्हणतात, त्यालाच सहसा अद्वैत असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या 6 दर्शनांमध्ये ब्रह्मप्राप्तीसाठी या सगळ्या दर्शनांना एकच गोष्ट मान्य आहे, ती म्हणजे ब्रह्म आहे, ती एकच सद्वस्तू आहे. आणि ती कुठं लिहिलेली आहे तर वेदांमध्ये लिहिलेली आहे, म्हणून ती मान्य आहे. आता त्या सद्वस्तूच्या प्राप्तीसाठी, त्या सद्वस्तूच्या स्वरूपासाठी प्रत्येकाची मतं वेगळी वेगळी आहेत. सगळ्यांना श्रीखंड खायचंय, फक्त श्रीखंडामध्ये केशर असावी की नसावी, चारोळ्या असावीत की नसाव्यात, साखर किती घालावी, मधुर असावं की गोड असावं, इतकेच फरक आहेत. साध्य पदार्थ भौमा किंवा वस्तू किंवा ब्रह्म हे निश्चित आहे. या वस्तूच्या प्राप्तीसाठी 2 प्रकारचा अभ्यास असतो. एक म्हणजे वस्तूचं स्वरूप, त्याला अध्यात्म किंवा त्याला सद्वस्तू मीमांसा असं म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला मेटाफिजिक्स किंवा ऑन्टॉलॉजी असं म्हटलं जातं. आणि दुसरं म्हणजे कोणत्या प्रमाणाने ती वस्तू सिद्ध होते, त्याला प्रमाणशास्त्र किंवा सद्वस्तू, त्याला प्रमाणशास्त्र किंवा प्रमाण मीमांसा असं म्हणतात. आता ही जी प्रमाण मीमांसा आहे त्याला इंग्रजीमध्ये इपिस्टेमिओलॉजी असं म्हणतात. या 2 गोष्टींमध्ये प्रत्येक दर्शनामध्ये फरक आहे, अन्यथा काहीही फरक नाही, संभ्रम नाही. संभ्रम निर्माण होण्यासाठी पहिल्यांदा 6 दर्शनांचा अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास जर व्यवस्थित झालेला असेल तर 6 दर्शनांचे सगळ्यांचे प्रत्येकाचे दृष्टिकोन समजतात. त्या दृष्टिकोनामधला फरक लक्षात येतो आणि यात कोणता जरी फरक असला तरी साध्य एकच असल्यामुळे यापैकी कोणता आपण घ्यायचा हे आपण ठरवू शकतो. जर एखाद्याला सांख्य आणि योगामध्ये
आवड असेल तर तो राजयोगाच्या मार्फत त्याच श्रीखंडापर्यंत पोहोचू शकतो आणि त्या ब्रह्माचा अनुभव घेऊ शकतो. जर एखाद्याला न्याय वैशेषिकामध्ये आवड असेल तर न्याय वैशेषिकाच्या पदार्थ ज्ञान पद्धतीने आणि न्यायाच्या तार्किक पद्धतीने मंथन करून म्हणजेच निधिध्यासन म्हणजे श्रवण मनन निधिध्यासन या मार्गाने तिकडे जाऊ शकतो. जर एखाद्या उत्तर मीमांसेला धरून जात असेल तर ज्ञान मीमांसेच्या मार्गात पुढे जाऊ शकतो. जर एखादा पूर्व मीमांसेमध्ये असेल तर जैमिनी शाबर प्रभाकर मताप्रमाणे वेदिक कर्मांना चित्तशुद्धीसाठी महत्व देऊन तिथून पुढे जाऊ शकतो, ज्याच्यामध्ये मग भक्तीचा समावेश होऊ शकतो. हे वेगळे वेगळे दिसणारे मार्ग आहेत. एकाच व्यक्तीला सगळे मार्ग घेता येत नाहीत. कोण कोणता मार्ग घ्यावा हा त्याच्या पूर्वजन्माच्या संस्कारानुसार ठरतो. जर भक्तीच्या प्रादुर्भावाखाली भावविवश होणारं मन असेल तर भक्ती त्याला जास्त योग्य आहे. अत्यंत प्रखर तर्क बुद्धीचा माणूस असेल तर तो ज्ञानयोगाच्या मार्गाने पुढे जाऊ शकतो. जर सुप्त शक्तींना आव्हान करण्याचा गुप्ततेकडे झुकणार अशा प्रकारची जर मनाची अवस्था असेल तर तो राजयोगामार्फत जाऊ शकतो. इतकाच याच्यामध्ये फरक आहे. हरिओम. नमस्कार, धन्यवाद डॉक्टर, खूप छान सांगितलं. धन्यवाद. आपण एक वाक्य म्हणालात की याचना हे आशेचं एक विकृत रूप आहे. त्याच्याबद्दल थोडीशी उकल कराल का कृपया? सगळ्या या आपल्या अवस्था ज्या आहेत, दुःख ही एकच आपली अवस्था आहे. आपल्याला मध्ये मध्ये मिळणारे सुखाचे थेंब छान वाटतात, पण पातंजली योगसूत्राप्रमाणे सुख हे सुद्धा दुःखाचंच कारण आहे. त्याला 6-7 कारणं दिलेली आहेत की सुख हे दुःखाचंच कारण आहे. तेव्हा हे सगळं दुःख होण्याचं जर एकमेव कारण पाहिलं, त्याचं मूळ पाहिलं तर ते आशेकडे जाऊन थांबतं. आशा ध्यायते विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामहा. इंद्रियांनी विषयांशी केलेला स्पर्श इथून आशा निर्माण होते. आशा निर्माण झाली, आशा किंवा इच्छा निर्माण झाली की त्याच्यानंतर त्याची पुढची सगळी जी काय उतरंड आहे ती चालू होऊ जाते. आशा ही जेव्हा बाल्यावस्थेमध्ये असते तेव्हा ती फक्त काहीतरी मिळावं अशी अपेक्षा असते. जेव्हा एखादी गोष्ट मिळण्याच्या टप्प्यामध्ये नाही असं वाटतं तेव्हा ती अपेक्षा या नावाने पुढे येते. जेव्हा ती मिळते तेव्हा ती निघून जाईल अशी भीती वाटते, तेव्हा स्पृहा निर्माण होते. जेव्हा मला हे मिळायला हवं कारण ते माझ्या अधिकारातलं असं वाटतं तेव्हा आकांक्षा निर्माण होते. आणि जेव्हा माझ्या स्वप्रयत्नानं मला काही मिळणार नाही पण मिळण्याची इच्छा आहे तेव्हा दुसऱ्यांनी माझ्यासाठी प्रयत्न करावा असं वाटण्या इतपत खालच्या पातळीला आपण जातो तेव्हा त्याला याचना असं म्हणतात. म्हणून बेगिंग किंवा याचक म्हणजे ज्यांनी स्वतः काही करू शकत नाही असं मान्य केलेलं आहे. म्हणून व्यवहारामध्ये याचना करणे यासारखं दुःख नाही. म्हणून मांगन मरण समान है मत मांगियो भीख, मांगन से मरण बला यही सद्गुरु की सीख असं व्यवहारात सांगितलं जातं. भगवंताची याचना करताना मात्र उलटी गोष्ट आहे. भगवंताचा आश्रित म्हणून, कारण भगवंतापुढे आपण काहीच करू शकत नाही ही भावना अत्यंत उच्च भावना आहे. यालाच प्रपत्ती किंवा शरणागती म्हणतात. रामानुजांच्या श्री संप्रदायामधलं अत्यंत मोठं तत्व म्हणजे शरणागती. तिथे याचना, म्हणून याचना करावी कोणाची? देवाची. पण तीच याचना जर व्यवहारात करावी लागली तर त्याच्यासारखं वैषम्य नाही. हरिओम.
आज आपण इथेच थांबूया. पुनश्च भेट येत्या रविवारी. धन्यवाद डॉक्टर साहेब. जय श्रीराम. ओम जय श्रीराम.